नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत 5 डिसेंबर 2025 रोजी राज्य सरकारने काढलेल्या अतिशय महत्त्वाच्या GRबद्दल. कृषी उन्नती योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत बीज संबंधित घटकांना मंजूर प्रशासनिक आणि आर्थिक मान्यतेबद्दल. तर या GRमध्ये 2025-26साठी एकूण 1765.8 लाख रुपये खर्च मान्य करण्यात आले आहेत. तर या पैशांचा नेमका उपयोग कुठे होणार, कोणत्या उपघटकांना किती निधी, कोणत्या संस्था काम पाहणार, हे सर्व आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. तर या GRचा उद्देश काय? तर हा GR मुख्यतः शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे व नवीन वाणांचे बियाणे उपलब्ध व्हावे, बीज गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि राष्ट्रीय बियाणे राखीव म्हणजे सीड रिझर्व्ह सक्षम बनवण्यासाठी आहे. तर राज्यस्तरीय SLSC समितीने घेतलेल्या निर्णयानुसार 2025-26साठी विविध उपघटकांचे सुधारित खर्च मंजूर करण्यात आले आहेत. तर मंजूर निधीची एकूण रक्कम पाहूया. तर 2025-26साठी एकूण मान्य रक्कम रुपये 1765.8 लाख एकूण निधी. त्यामध्ये केंद्र 1197.1 लाख, राज्य 465.21 लाख आणि उर्वरित 102.87 लाख पिछल्या वर्षाची देयता. तर GRमधील मुख्य उपघटक, आता प्रत्येक उपघटक आणि त्याला मिळालेला निधी सविस्तर पाहूया. नंबर 1, नवीन वाणांच्या बियाण्यांना प्रोत्साहन. तर फंडिंग पॅटर्न 60-40 केंद्र राज्य. एकूण मंजूर निधी रुपये 1134.64 लाख. तर प्रवर्गनिहाय वाटप पाहूया. सर्वसाधारण प्रवर्ग 79%, केंद्र हिस्सा 537.82, राज्य हिस्सा 358.55, एकूण 896.37. नंतर अनुसूचित जाती 12%, केंद्र हिस्सा 81.69, राज्य हिस्सा 54.46 आणि एकूण 136.16. नंतर अनुसूचित जमाती 9%, केंद्र हिस्सा 61.27, राज्य हिस्सा 40.85, एकूण 102.12. तर या निधीचा उपयोग उच्च गुणवत्तेच्या नवीन तंत्रज्ञानाधारित बियाण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केला जाणार आहे. तर नंबर 2, बीज गुणवत्तेचे नियंत्रण यंत्रणा बळकटीकरण 100% केंद्र. तर एकूण निधी रुपये 396.50 लाख. उपघटक बियाणे परीक्षण प्रयोगशाळा बळकटीकरण. उपकरण खरेदी रुपये 28.50 लाख. विद्यमान प्रयोगशाळांचे बळकटीकरण रुपये 18 लाख. नंतर अनुवंशिक शुद्धता तपासणी सुविधा DNA फिंगर प्रिंटिंग लॅब स्थापन रुपये 200 लाख. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. पारंपरिक शुद्धता चाचणी ग्रो आउट टेस्ट फार्म रुपये 50 लाख. ग्रीन नेट पॉली हाऊस सुविधा रुपये 15 लाख. आणि सीड हेल्थ टेस्टिंग युनिट रुपये 70 लाख. क्षमता बांधणी म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग रुपये 10 लाख. आणि सीड लॉ इन्फॉर्समेंट रुपये 5 लाख. नंतर नंबर 3, राष्ट्रीय बियाणे राखीव नॅशनल सीड रिझर्व्ह. एकूण निधी रुपये 90.53 लाख. महाराष्ट्र राज्य बीज महामंडळ महाबीज हे काम पाहणार. नंतर प्रशासकीय आणि नियंत्रण खर्च पाहूया. रुपये 40.54 लाख. 30% केंद्र प्लस 11.34% राज्य. नंतर मागील वर्षाचे प्रलंबित दायित्व रुपये 102.87 लाख. नंतर या GRचा फायदा कोणाला? तर नंबर 1, शेतकरी. उच्च प्रतीचे व नवीन वाणांचे बियाणे उपलब्ध, बियाण्यातील भेसळ नियंत्रण, उत्तम गुणवत्ता बियाणे परीक्षण सुविधा. नंबर 2, बीज उत्पादक व पुरवठादार, प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण, शुद्धता तपासणीचे आधुनिक साधने. नंबर 3, कृषी विभाग, कायदा अंमलबजावणी अधिक सक्षम आणि बीज राखीवाची उपलब्धता. तर मित्रांनो, हा GR शेतकरी आणि कृषी विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यात उच्च गुणवत्ता बियाण्यांचा पुरवठा सुधारण्यासाठी हा निधी मोठी मदत करणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.